मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का? विराट कोहलीचे 74 आणि रोहित शर्माचे 121 रन पूर्ण होऊन प्लस इंडिया मॅच जिंकून 24 तासाच्या वर टाइम जो आहे तो गेलेला आहे. त्यानंतर विराट कोहली घरी जायला निघालेला आहे, रोहित शर्मा घरी जायला निघालेला आहे. थोड्या वेळात ते घरी देखील पोहोचतील, पण अजून कुठेही तुम्हाला एक छोटीशी देखील बाईट जी आहे किंवा एखादी छोटी रिॲक्शन अजित आगरकर कडून किंवा गौतम गंभीर कडून बघायला मिळाली नाहीये. कारण की ज्या पद्धतीचं क्रिटिसिझम त्यांना सध्या फेस करावं लागते ना, इतकं लोक त्यांच्या अपोजिटमध्ये बोलत आहेत ना, ते घराच्या बाहेर निघायला देखील घाबरत आहेत. जस्ट ही व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी एक गोष्ट बघितली होती की अजित आगरकरला लोक बोलतायत की विराट कोहली आणि रोहित शर्माचा कमबॅक झालाय, तुमचं काय मत आहे? तर तो एकदम घाई गडबडीमध्ये त्याच्या गाडीत जाऊन बसतोय, निघून जातोय. अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे घडतात. म्हणजे विचार करा तुम्ही, काय प्रकारचं प्रेशर जे आहे ते सध्या गौतम गंभीर आणि अजित आगरकर फेस करत असतील आणि किती प्रकारचे मेसेजेस जे आहेत किंवा कमेंट्स जे आहेत ते त्यांना भेटत असतील. ते ऐकून म्हणजे इमॅजिन करूनच मला असं एकदम खतरनाक वाटतंय की रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं कमबॅक झालेलं आहे. जे लोक त्यांना नावं ठेवत होते त्यांचे तोंड बंद झालेले आहेत आणि त्यांना आता खूप जास्त जे आहे ते निगेटिव्ह जो क्रिटिसिझम आहे तो त्यांना भेटत आहे. मित्रांनो, तुमचं मत काय या गोष्टीवर आहे ना, नक्की कमेंट करून सांगा.